वा लक्ष्मण हो वा शिवा काय जोरदार डेकोरेशन केलंय मस्त डेकोरेशन झालंय वा आम्ही सगळ्यांनी मिळून केलं ना म्हणून हे छान झालं. अरे पाना गँग आणि शिवा आहेच टॅलेंटेड. थँक्यू थँक्यू. आणि मी नाही नाही तू पण आहेसच. हो हो तू आहेस पण मस्त झालंय डेकोरेशन. हा आम्ही नाही केले म्हणजे आम्हीच केले डेकोरेशन पण आशू जिजूंनी जसं सांगितलं तसं आम्ही केले बाबा. आशू जिजू कुठे आहेत कुठे तुमचे आशू जिजू आणि मांजा? इथे सुद्धा अरे जरा सगळ्यांना बोलवा ना. हा. अरे सीता कीर्ती कुठे आहेत सगळे अरे या. अरे डेकोरेशन बघा ना कसं झालंय डेकोरेशन मस्त डेकोरेशन झालं बघ. खरंच खूप छान केलंय. भाऊ पण सगळ्यात जास्त कौतुक ना या शिवाचं करा. म्हणजे ते निर्जली उपवास निर्जळी उपवास. हा तेच ते पण तो उपवास असून पण तिने एवढी मेहनत केली आणि आम्हाला मदत केली. हो शिवा भूक लागली असेल ना आता तुला. हा आणि तुम्ही पण सगळे जेवून जायचं बरं का. चालेल तुझा उपवास आहे तुझा उपवास आहे. आम्हाला खायचं असेल तर आम्हाला खायचं असेल तर हो म्हण. अरे 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 हो हो ठीक आहे. नका रे मारू त्याला. जा तुम्ही सगळे जेवून जा. पण काका आता तुम्ही सगळ्यांनी यायचं आमच्या वस्तीत. आमच्या इथला गणपती पण फार सुंदर असतो. आम्ही इतकं भारी डेकोरेशन करतो ना. आम्ही करतो. शिवाय तू पण ये ना आपल्या वस्तीत. सगळं डेकोरेशन करायचंय ना. अच्छा म्हणजे गणपतीला ही तुमच्या वस्तीत येणार आहे का? हो दहीहंडीला जसा गोंधळ धिंगाणा घातलेला तसं मोकळ्यात तुम्ही आता पुन्हा करायला. बरोबर ना. तुमच्याकडून काय अपेक्षा करणार ना. नाही नाही ताई तसं काही नाही करणार. एक मिनिट तू मला ताई म्हणू नकोस हा. ए ताई हा हा आशू कुठे आहे? आशू जिजू अरे काय आशू कुठे आहेस? आम्ही एवढं तुझं कौतुक करत होतो आणि तू इथे नाहीच. ते आम्ही कुठे हे सगळे पाना. झालंय आभार प्रदर्शन झालंय. शिवा निर्जळी उपास ना थकली असशील आता. नाही भाऊ म्हणजे डेकोरेशन करताना एवढी मजा आली ना की वेळ कसा गेला काही कळलंच नाही. मी ठीक आहे. ठीक आहे दिसतंय तू किती ठीक असते. फार सकाळपासून खाल्लं नाही ना म्हणून. संपदा पाणी दे. शिवा नाही नको नको. पाणी पी. खाऊन घे. कसं वाटतं आता? मी खूप मनापासून उपवास केला होता. बरं झालं शिवाचा निर्जळी उपवास डंबूच्याच हाताने सुटला. काय बोलते? गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्या बात है.
आज आपल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सीता आणि शिवा या दोघी जणी करतील. वा. भाऊ अजून किती आणि काय काय बदलणार आहात हिच्यासाठी? प्राणप्रतिष्ठा दरवर्षी तुम्हीच करता ना, मग आता का? बरोबर आहे, दरवर्षी मीच करतो. पण कसं आहे ना कीर्ती, या सगळ्या रूढी परंपरा आमच्या पिढीनं पुढच्या पिढीकडे जबाबदारीनं सोपवल्या पाहिजेत. नाहीतर मग आम्हीच म्हणतो या पिढीला हे येत नाही, या पिढीला ते येत नाही. हा नाही भाऊ, हे बघा आम्ही बघतो ना. कीर्तीताई बरोबर बोलल्या, तुम्हीच करा बाप्पाची प्रतिष्ठापना. तुम्हीच करा. नाही सीता शिवा, मी काय करावं हे विचारत नाहीये. मी अधिकारानं तुम्हाला सांगतोय, तुम्ही दोघी करा. असं काय सीता? अशोक जरा कापड काढ त्याच्यावर. अरे हे आरतीचं ताट कुठे आहे? तयार आहे, तयार आहे. पण पूजेची सगळी तयारी मात्र शिवानी केली आहे, हा, अगदी तिच्या सासूबाईंसाठी. वा वा वा, मी टाळ आणतो. भाऊ पण आता माझी अशी इच्छा आहे की आरती तुम्हीच करायची. अरे वा, हुशार आहे शिवा. आता काय ताई? अगं आरती पाठ असायला हवी ना. पाठ असेल तरच म्हणता येईल. काही येत असेल तर बोलेल ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वा, छान झालं सगळं. शिवा, तुला तर सरसगट सगळ्या आरत्या पाठ आहेत. हा भाऊ वस्तीत मंडळ आहे ना आमचं, तर गणपती आले की आरत्या म्हणायला एवढी मजा येते ना, त्यामुळे सगळ्या आरत्या पाठ आहेत. वा 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 वा. पण भाऊ काही म्हणा, फळीवर वंदना आणि संकष्टी पावावे हे काय कीर्तीच्या तोंडून जात नाही. मी मंडळात काम करत नाही ना दुसऱ्यांसारखी. आता
चीटिंग नाही करायची. तू काय म्हणाली तिला येतच नसेल एवढं छान बोली. संपदा तुझं तोंड बंद कर. तुला येते का आरती? तुला पाठ आहे? ए ताई ताई काही बोलू नका. ए मी लहान आहे ना, हिचं काय चाललंय? ठीक आहे चला आपण आता महत्वाचं काम करूया. मोदक खायला जाऊया. हो आणि आज मोदक शिवाने केलेत. हो शिवाने बनवलेच मग तर खायलाच पाहिजेत मोदक. चला चला. अरे थांबा थांबा, आधी नैवेद्य तू दाखवूया. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल वटा ग. अरे तुम्ही शांत काय असं आणि थोबाड कशा पायी पाडले? काय झालंय काय? काय करू शकतो आम्ही तोंड पाडल्याशिवाय? म्हणजे अरे काय करू शकतो म्हणजे आता गणपतीचे दिवस आहेत. अरे नाचायचं, मोठमोठ्यान गाणी लावायची. बरं गणपतीची समधी तयारी झाली, डेकोरेशन आणि समद? हो हो आजी, सगळी तयारी झाली, आता फक्त मूर्ती आणायची बाकी. अरे मग काय, मग त्याच्यासाठी एवढं तोंड कशाला पाडायचं? आनंदात करायचं समद. आजी आता आपण गणपती आणणार, पण आपला सगळ्यात मेन मेंबरच इथे नाहीये, तर आता आपण करायचं काय? अहो म्हणजे काही नसलं तरी चालेल, पण आपली शिवा पाहिजे हो इथं. हा ना. अरे वय की, मग त्यात काय? अरे फोन करायचा आणि बोलवायचं तिला. कसं करणार फोन? हा. आता ते शिवा आणि आशू दहीहंडीला आले होते न सांगता, आणि तिकडे कळलं असणार म्हणून तिकडे काहीतरी राडा झाला असणार. कसं आता त्यांना बोलवायचं काही समजत नाही. हा रे, पण आजी आम्हाला शिवा आणि छकुले जिजू हवे त्या गणपतीला. आपल्या वस्तीत एवढा जल्लोष असणार आहे, होय. पण शिवाच नसण्यावर त्या जल्लोषाला तरी काय फायदा? आई चला, माझं आवरून झालंय आणि तुम्ही बसलाय काय? चला चला लवकर जाऊन मूर्ती घेऊन येऊया, मग पुन्हा मला प्रसादाचं बघायचंय. चला. हा अगं वंदी, पोरं नाराज आहेत ग. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का गणपतीला शिवा आली पाहिजे म्हणून. आणि हे बघ, तसं बी लगीन झाल्यानंतर हे पहिल्यांदाच आहे का नाही शिवाचा गणपती. मग त्या दोघांनी पण बोलूया काय आपण? मी काय म्हणते, शिवा आणि आशू यांच्याच हातनं गणपती बापाची प्राण प्रतिष्ठा करूया की. अहो मग चांगलं आहे की, पण कसं आहे ना, हा वस्तीचा गणपती आहे ना, सगळ्यांना विचारायला हवं. नाही म्हणजे कोणाला काही हरकत नाहीये ना, ते बघायला हवं ना. जे काकू, ह्या काय बोलणं झाला काय? वस्तीची काय हरकत असणार? आणि दरवर्षी शिवाच करते ना. गे आजी, ना बघ तू काय काळजी करू नको. ना बघ शिवा पण येणार आणि वस्तीतले लोक पण खुश होणार. नाही ते सगळं ठीक आहे, पण आई त्यांना सांगायचं कसं? नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर शिवानीचा हा त्या घरातला पहिलाच गणपती आहे ना, तिथे सुद्धा गणपतीची तयारी सुरू असणार. मग कसं बोलावणार? काकू, अहो तिकडे सगळी तयारी झाली. आम्ही सगळे कालच गेलो होतो ना तिकडे. हा आणि ना आम्ही अख्खा बंगला सजून आलो. वा, एकदम भारी काम करून आलायत बघा तुम्ही. वंदी, मी काय म्हणते, भाऊसने आपण फोन करूया काय? ते नाही म्हणणार. हा कर, भाऊसने फोन कर. नाही नाही तुम्हीच करा फोन. म्या करू? हा बरं म्या करते फोन तिसने. हा छान झालं पण आज सगळं. हो खरंच. हे घ्या. अरे वा, घ्या घ्या घ्या. घ्या ठेवा, ठेवा, सगळ्यांनी. सगळे होय, होय, घ्या. होय. ठेवा. हॅलो. हा नमस्कार भाऊ. हा बोला आजी, कशा आहात? आजी, आम्ही समधी एकदम मस्त. बरं भाऊ, तुम्हा समध्यासनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. आमच्याकडून सुद्धा, म्हणजे देसाई कुटुंबाकडून पाटील कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा मग समजा व्यवस्थित ना गणपतीचं? हो, आमची सगळी तयारी झाली, पूजा झाली मगाशीच. तुमची झाली की नाही? ते आमची म्हणजे काय माहितीये ना भाऊ, करायची आहे. बाकी डेकोरेशन वगैरे पोरांनी एकदम टकाटक करून ठेवलंय बघा. हा पण जरा पोरं नाराज आहे तो. म्हणजे काय, त्यांचं म्हणणं असं आहे की लगीन झाल्यानंतर, म्हणजे शिवाचं लगीन झाल्यानंतर पहिल्यांदाच गणपती येणार ना, तर शिवा गणपतीला आली तर लय बरं होईल. लगीन झालेलं जोडपं नवीन,
त्यांच्या हातनं जर गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली तर एकदम भारी होतंय का नाही? म्हणून मला असं म्हणायचं होतं की शिवाला आणि आशूला जर तुम्ही पाठवलं का नाही तर लय बरं होईल हो. वा, हा खूप चांगला विचार आहे आजी. आमच्या आशूचं नशीब एकदम जोरदार आहे बघा. पाठवतो मी त्याला. हा चालतंय की, चालतंय एकदम. हो हो, ठेवू का मग? बरं, धन्यवाद धन्यवाद भाऊ. काय म्हणला? असं आहे व्हय? बरं मग ठेवती मी फोन. हा काय काय झालं हो? काय म्हणाले भाऊ? ए थोबाड काय छाल पाडले? अरे भाऊ म्हणले एकट्या शिवाला नाही तर आशूला बी पाठवणार. आता खरे गणपती आले. काय भाऊ, काय झालं? अरे आशू, तुझ्या सासूरवाडीचा फोन होता. तुझ्या सासूरवाडीच्या गणपतीची पूजा तुला करायची आहे. अरे आणि हा खूप मोठा मान आहे. हो, फार चांगली बातमी दिली. शिवा, तुला आणि आशूला बाई आजींनी बोलवलंय. भाऊ, शिवाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. नाही असं काही नाहीये. म्हणजे भाऊ, दहीहंडीला काय झालं होतं माहिती आहे ना? पुन्हा तसंच घडलं तर? कीर्ती, हे बघ, असं काहीही होणार नाहीये. त्यांनी एवढं आनंदाने बोलवलंय त्या दोघांना. जाऊ दे की त्यांना. आणि तू ना उगाच खोडा घालू नकोस. मी खोडा घालते? म्हणजे बाकीचे काय वागतात हे तुम्हाला दिसतच नाही. नेहमी मी खोडा घालते का? शिवा, तू वस्तीत जाणार गणपतीला म्हणजे मजा येईल. हा? जल्लोष करणार ना? हो, खरं तर बघ, तुम्ही सगळे चला ना. हा चालेल मी येते. हे तू नाही, आम्ही येऊच अगं. आम्ही येऊ ना शेवटच्या दिवशी वगैरे. तर तू आणि आशू जा. चालेल. वा, अरे मोदक घ्या ना. हो, अरे घ्या. आधी भाऊंना दे. अगं हो, ते आपले शशी दादा त्यांच्याकडे मोबाईल फोन आहे ना, त्यांना करतो मी. पण नक्की करा, मी वाट बघते. हो अगदीच. पण तू सुद्धा काळजी घे. कावेरी ताई, अगं राहू दे. थँक्यू सो मच ताई. तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं, बऱ्याच नवीन गोष्टी शिकवल्या. मला खरंच खूप आठवण येईल तुमची. अगं असं काय म्हणतेस? परत येणार आहेस तू? हो, पण तरी तोपर्यंत आमची पण आठवण ठेवा. अरे तू तर माझा छोटा भाऊ आहेस छोटू. तुला कसं विसरणार? पण तू विसरशील मला. असं कसं? आता नातं जोडलंय तुम्ही तर ते निभवायला तर लागणारच ना. बघा, डायलॉग बाजी करायला लागलाय आता. कावेरी ताई, येतो. छोटू, काळजी घे. आणि हे बघ, तू जातोयस तर खरं, पण आम्हाला तर बाबा रिस्कच वाटते. टेन्शन नको घेऊ रे. तिला आता सगळं कळलंय. बदलली ती. मी बघतो. ए, काय झालं? हे काही नाही. ते विचारत होता की असे अचानक का निघालात. तर सांगत होतो त्याला की वहिनीला घराची आठवण येत होती म्हणून निघतोय. बाकी काही नाही. काय? हो, आठवण तर येणारच ना. कितीही काही झालं तरी बाईला माहेरची ओढी असतेच. चलूयात. कावेरी ताई, हां, घराच्या किल्ल्या तुझ्याजवळच ठेव. हां, लवकरच येऊ. काही काळजी करू नकोस. तुम्ही गेलात की सगळी दारं खिडक्या नीट लावेन आणि चावी पण अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवेन. हो, चलूया दिव्या. भाऊ काका, येतो. चंदन, आपण कसं जाणार आहोत? अगं, तुला तर माहिती आहे ना, गावात कुठली गाडी येत नाही आणि एसटी पण फार दुरून मिळते. त्यामुळे जसं आलो तसंच जावं लागेल ना.
म्हणजे परत तोच त्रास. सॉरी दिव्या. नाही ठीक आहे, चल आधी इथून. आता त्रास झाला तरी तिकडे गेल्यावर बघते.